आज आपण आज इथे जमलोय तर प्रेस कॉन्फरन्स वर्षाने घेतो. नॉर्मली आपण प्रेस कॉन्फरन्स गप्पाटप्पांचाच कार्यक्रम असतो, पण प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं महत्त्वाचं कारण तुम्हाला इथे दिसलं असेलच. आमची टीम परत एकदा गेला माधवपुरीकडे 1992 साली आम्ही नाटक केलं होतं. ते नाटक आम्ही परत करतोय. मी आहे, विनय आहे, नंतर आम्ही जुन्या टीममधलं हे नव्या दमाचे आहेत. आणि 1992 साली 7 डिसेंबर 1992ला या नाटकाचा आपण मुहूर्त गेला होता आणि सलग 1822 प्रयोग आपण लाईव्हित केले होते. आणि त्यानंतर 2005 नंतर 2005ला हे नाटक थांबलं. 2005ला हे नाटक थांबलं आणि आज आता 2024 आले. नवीन पिढी आलेली आहे. तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी ते नाटक बघितलेलं नाही आहे प्रत्यक्ष, त्यामुळे तुम्हाला पण एक वेगळी विश्वाने आणि आमच्यासाठी पण कारण आमचं ते आवडतंच नाटक आहे. आणि माझ्या बाबतीत बघायला गेलं तर माझं ते पहिलं सुपरहिट नाटक त्याच्या आधी ब्रह्मचारी होतं, बोरुची मावशी होतं, पाहुणं होतं. पण गेल्या माधवपुरीकडे म्हणजे त्या नाटकाच्या जोरावर मी नोकरी सोडली, इतकं ते जोरात चालू होतं. आणि सुदैवाने पुढे सुद्धा वाटचाल तशी चालू राहिली. तर गेल्या माधवपुरीकडे हे नाटक आम्ही परत लॉन्च करतो. 15 जूनला वाशीला, दुपारी वाशीला त्याचा पहिला शुभारंभाचा प्रयोग होईल. 1 जूनला तिकीट विक्रीचा शुभारंभ होईल तिकिटाला या ॲपवर. आणि आमच्या तालमी जोरात चालू आहे. आता या 63 काय आहे असं बऱ्याच वेळी मला प्रश्न विचारला. तर 63 हे माझं वय आहे. त्यामुळे 63 प्रयोग असं त्याचा लिमिटेड स्पॅन ठेवलेला आहे. त्यामुळे कसं मी आम्ही जेव्हा नाटक आता बोलायला लागलो तेव्हा आम्हालाच आश्चर्य वाटलं की किती बोलायचं या नाटकात. पहिला अंक मी जेव्हा परवा आम्ही पहिला अंक केला तो सुद्धा आत्ता सुद्धा 2.5 तासाचाच होतं. पहिला अंकच 2.5 तासाचा, म्हणजे नाटक जेवढं 3.5 तासाचं होणार ते. पण म्हणजे आम्ही त्यावेळी सुद्धा तीन प्रयोग केलेले आहेत दिवसभरात, एका दिवसात. त्यामुळे हे नाटक किती जड आहे हे आम्हाला आज जाणवते, त्यावेळी जाणवलं नाही. पण 26 कागद या नाटकाची वेळी इतकी घट्ट बांधलेली आहे. त्यामुळे पहिल्या अंकात काही मिस करून चालत नाही आणि दुसऱ्या अंकात मिस केलं तर त्या नाटकाला अर्थ राहत नाही. त्यामुळे त्याचा जो प्रवाह आहे तो तसाच ठेवायला लागतो. वाक्यांचे जोर, शब्दांचे जोर, रिॲक्शन्स, कॉमा, उद्गारवाचक चिन्ह, पूर्णविराम या सगळ्या गोष्टींचा 26 कागद इतका करेक्ट त्याचा वापर केलेला आहे. आणि आमची दिग्दर्शक आज आपल्याबरोबर नाही आहेत, आपल्यात नाही आहेत. राजीव शिंदे ते आपल्यात नाही आहेत. त्या राजीव शिंदेनी दिग्दर्शन, म्युझिक, सेट हे सगळं त्यांनी एका आधी केलं होतं. आणि दुर्दैवाने ते आपल्याबरोबर नाही आहेत, पण त्याचंही आपण आठवण करायला पाहिजे. कलावैभव ज्यांच्या संस्थेतर्फे आम्ही हे नाटक केलं ते मोहन तोडवळकर, त्यानंतर संग्राम भावे, सखाराम म्हात्रे, माधवी गोपटे आणि संध्या करायची. आता ही संध्या करते. तर माधवी गोपटे ही 4 खंदे माणसं आमच्याबरोबर आज नाही आहेत. पण गेल्या माधवपुरीकडे हे नाटक मात्र आपल्याबरोबर आहे. तर 100% 15 जूनला त्याचा शुभारंभाचा प्रयोग आहे. 1 जूनला त्याचा तिकीट विक्री सुरू होईल. ऑनलाईन तिकीट आले. एकाच म्हणजे जेव्हा मला प्रशांतनी सांगितलं की हे नाटक करायचं आहे तेव्हाच म्हटलं की झालं, प्रश्न सुटला. कारण तुम्हाला खोटं वाटेल, जरी 2005 साली जरी आम्ही हे बंद केलं होतं, पण एकही दिवस असा नाही गेला की कोणी विचारलं नाही. म्हणजे प्रत्येकजण हे ते नाटक करा ना, ते नाटक करा ना, आम्हाला बघायचंय. किंवा म्हणजे काय असं पण म्हणायचं, अरे आमच्या मुलांना पण दाखवायचंय हे. आम्ही बघितलं की मुलांना कळेल म्हणजे नाटक काय असतं आणि नाटकाची गंमत काय आहे. कारण हे खरंच म्हणजे वी वर लकी की असं नाटक मिळणं ह्याला सुद्धा भाग्य लागतं. कारण वसंत सबनीस, कारण आता कसं झालंय, आधीची जी पिढी जे नाटककार होते जे एवढी चांगली नाटकं आली, आता कसं झालंय की आहेत लेखक असं नाही वगैरे, ते लिहितायत नवीन, पण ती मजा नाहीये. म्हणजे जसं आत्रे साहेबांचं एक वाक्य होतं की जर तुम्हाला चांगलं लिहायचं असेल तर चांगलं वाचायला पाहिजे. तर हल्लीची पिढी वाचतं कोण, फ्रँकली स्पीकिंग, की वाचन हा प्रकारच आता राहिलेला नाहीये. म्हणजे असं त्यामुळे ते एवढं, कारण ह्या नाटकाची जी बांधणी आपण प्रकार म्हणतो
कारण सिरियलचं कसं असतं, एपिसोड एक 21 पानं लिहिली की एक एपिसोड होतो, पण त्यात तुम्ही आणि काही लिहू शकता. म्हणजे कसं आहे, बँकेचा काउंटर, बेडरूम, बगीचा, एअरपोर्ट, टॅक्सी स्टँड, म्हणजे काय 4 टॅक्स्या उभ्या केल्या आणि कॅमेरा वरती पॅन केला, विमान दाखवलं आणि खाली आणलं एअरपोर्ट टॅक्सी स्टँड बोर्ड दाखवलं की तो एस्टॅब्लिश झाला. पण ते नाटकात करता येत नाही. नाटकाला ती एक बांधणी, म्हणजे आधीच्या लोकांचा एवढा विचार करायचे की प्रत्येक नटाला एंट्री एक्झिट, कपडे बदलण्यासाठी त्याप्रमाणे वगैरे हा सगळा त्या चौकटीचा विचार करतो. पण आता कसं झालंय, फास्ट फूड टाईप झालेलं आहे प्रत्येकाला. तिकडे गेलो, गरम गरम वडा आणि चटणी मिळाली, काय मस्त, असं ते झालंय. तेवढं, कारण नाटक हे तेवढं सोपं नाही. कारण जे 3 अंकी द्यायचं किंवा ते त्या चौकटीचा विचार करून सगळं द्यायचं. तर आम्ही खरंच लकी आहोत की अशी चांगली नाटकं करायला आम्हाला मिळाली आणि अशी चांगली टीम मिळाली. म्हणजे कारण हे नाटक जेवढं प्रेक्षक एन्जॉय करतात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही एन्जॉय करताना. कारण आम्हाला अक्षरशः तरी गॅप पडले आणि माधवचा प्रयोग म्हणतोय ते दिवसभर आम्ही फ्रेश असतो, वा आज माधवचा प्रयोग आणि नाटक करतानाच होतो. म्हणजे आम्ही कधी कधी 3-3 प्रयोग केले दिवसाला. म्हणजे सोमवारी ऑड डेला वगैरे पण आम्ही 3-3 प्रयोग या नाटकाचे केलेले. त्यामुळे म्हणजे असं वाटायचं कधी दमायला व्हायचं, फ्रेश व्हायचो. नाही तर नॉर्मली 3-3 प्रयोग करणं तेवढं इझी नाहीये, कारण सतत बोलणं आहे या नाटकात आणि धावपळ आहे. कारण सिच्युएशन एवढं आहे, तुम्ही आता बघितल्यावर कळेलच तुम्हाला गंमत. कारण नाही तर एवढे वर्ष हे नाटक चाललंच नसतं, तसं नसतं. तर सगळं कधी कधी आपण म्हणतो ना, भट्टी जमून आली आहे, तशी भट्टी जमून आली आहे या नाटकाची. मला तर म्हणजे काही दिवसांपूर्वी प्रशांतचा फोन आला की काय करते सध्या, तर म्हटलं सध्या आराम करते. मग काही घेऊ नकोस, आपण गेला माधव परत करतोय. म्हटलं काय, एवढी खुश झाले मी की वाव, परत आपण गेला माधव करतोय. तो प्रशांत म्हणाले की आपल्याकडे एवढं स्क्रिप्ट नाहीये. पण म्हटलं बरं ठीक आहे, बघते मी. तर मला इतका आनंद झाला की मी 80% नाटक मी स्वतःहून, म्हणजे ते एवढं डोक्यामध्ये बसलेलं आहे नाटक. कारण ह्या नाटकात कसं झालं, आधी मी उषा करायचे, त्याच्यामुळे मला उषाचेही सगळे डायलॉग्स माहिती होते आणि संध्याचेही माहिती होते. म्हणून मी सगळं पूर्ण नाटक लिहून काढलं आणि आय एम सो हॅपी की मला 80% मी माझ्या स्मरणशक्तीवर ते नाटक लिहून काढलेलं आहे. 20% मी फक्त जी CD होती त्याचा उपयोग केला आहे. आणि खूप मज्जा येते. म्हणजे आम्ही सगळेजण खूप खुश आहोत की येस, तीच एनर्जी पुन्हा आहे की गेला माधव पुढीकडे आपण परत करतो. या नाटकाची गंमत अशी आहे ह्याच्या बाबतीत. नाटक जेव्हा सुरू झालं 92ला, त्यानंतर काही वर्षांनी हिचं पहिलं बाळंतपण होतं. तर ती 18 महिन्यापर्यंत काम करतो. ओके, 18 महिन्यानंतर ती बाहेर गेली, तिच्या जागी दुसरी कोणतरी रिप्लेसमेंट झाली आणि 5 महिन्यात परत आली काम करायला. पहिलं बाळ, दुसऱ्या बाळंतपणात सेम, म्हणजे बाहेर फक्त जाऊन यायची. आलेच मी बाळंत होऊन 5-6 महिने बाहेर जायची नव्हती. 2 बाळंतपण केली गेला माधव. आता तसा काही विचार नाही. नाही, पण खूप म्हणजे या नाटकाच्या खूप छान छान आठवणी आहेत. आणि आज माधवी गोपटेला खूप मिस करतोय की मजा केली आम्ही. नाटकाचे दौरे म्हणजे आमची एक पिकनिक असायची. आणि थोडी कसे 12-15 दिवसाचे दौरे, मोठेच्या मोठे दौरे असायचे. म्हणजे आम्ही गोव्याला जाताना कोकणातून 5-6 प्रयोग जायचे, गोव्यात 4-5 प्रयोग करायचे, येताना परत 4-5 करायचे. इतका मोठा दौरा असायचा. पश्चिम महाराष्ट्र काय, विदर्भ काय, मोठे मोठे दौरे असायचे. आता त्यामध्ये दौरे शॉर्ट दौरे झाले. मी करतो माझ्याकडे, पण नॉर्मली त्याचे प्रयोग संख्या कमी झालेली आहे. कारण थिएटरशी थोडीशी वांधळा आहे, जी आहेत ती आहेत. आधी खूपच मोठे दौरे असायचे. म्हणजे कधी कधी 20-22 दिवसाचे. ते आमचे एक मेकअप होते बाबूल वगैरे, ते म्हणाले एवढी सवय झाली होती की दौऱ्यानंतर घरी गेल्यावर बायकोला सांगायचं थोड्या वेळ जरा कॉट हलव, म्हणजे बसमध्ये बसल्यासारखं झोप येते. एवढे दौरे असायचे. काय विचार, तुम्हाला काय विचारायचं? पूर्वीच्या काळची नाटकातली काही आठवण सांगा का? माधवची? अरे माधवची खूप आठवणी आहे. माधवच्या खूप आठवणी सांगा. माधव म्हणजे एकदा आमचा 100वा प्रयोग होता. माधवचा नाशिकवरून येत होतो आणि ठिकाण सगळे खुश होतो. 100 प्रयोग झाले आणि फार थोड्या स्पॅनमध्ये 100 झाले.
म्हणजे प्रशांत एवढा बिझी असून सुद्धा या नाटकाचे अक्षरशः 3-1 महिन्यात वगैरे 100 प्रयोग झाले आणि सगळेच प्रयोग त्याही हाऊसफुल. म्हणजे तुम्हाला कुठं वाटेल, आम्ही प्रयोग सुरू केला, दुसरा प्रयोग आमचा बिर्ला मातोश्रीला होता. तुम्हाला खोटं वाटेल, तिसरी बेल द्यायची झाली तर लोक बोलले थांबा थांबा, थिएटरमध्ये कोणीच नाहीये. अक्षरशः एकही माणूस नव्हता थिएटरमध्ये. त्याचं कारण असं होतं ही दंगल सुरू झाली झाली होती ना 6 डिसेंबर. ती दंगल बाबरी मशीद पडल्यानंतर ती दंगल सुरू झाली आणि परत 5 मिनिटांनी अख्खं थिएटर भरलं, कारण लोक बाहेर जाऊन आले पण आता जायला बाहेर कुठे चान्सच नाही, मग चला नाटक तरी बघूया असं. अक्षरशः म्हणजे दंगलीच्या काळात आम्ही प्रयोग केले हे सगळं. म्हणजे अक्षरशः दिनानाथला एकदा दुपारचा आमचा प्रयोग होता. आमचे प्रोड्युसर तोडवळकर स्वतःची गाडी घेऊन आले, चला मी घेऊन जातो तुम्हाला गाडीतून. आणि बँड्राच्या इकडून जाताना अक्षरशः बंदुकीत म्हणजे गोळ्यांचे वगैरे आवाज येत होते, लाठी चार्ज वगैरे, म्हणजे बैरामपाडा वगैरे त्या तिकडे. म्हणजे त्या आणि तोही प्रयोग आम्ही हाऊसफुल केला. म्हणजे असे प्रयोग केलेले. तर त्या 100 या प्रयोगाच्या वेळी मध्येच गाडी थांबली एका धाब्यावर आणि सगळ्यांना असं आम्ही स्पीकर उतरवले आणि सगळे नाचलो होतो. आणि आमच्याबरोबर बाकी जाणारे ट्रक थांबले, ते ड्रायव्हर पण नाचायला लागले. त्यांना काय ते कळलं नाही की नक्की काय झाले, पण नाचवाय म्हटलं नाचू अशा म्हणजे अनेक आठवणी आहेत. म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे रस्त्यावर पण ते पहिल्यांदा नाचलो. एका प्रयोगाला आम्ही अख्खा आमचं कुटुंब आलं होतं आणि आता 5 वर्षाचा पुतण्या होता. तुमचा जो फेमस डायलॉग आहे हाय कायचा, तो 5 वर्षाचा मुलगा पण उठून नाही काय बोलला होता. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाला होता की हा माझ्या वळणावर जाणार आहे. तो गेला नाही, पण त्या तेव्हापासून तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं. तर त्या डायलॉगचं किंवा त्या सुपरहिट डायलॉगचं काय वैशिष्ट्य होतं की नाही कसं झालं माहिती का, तो अचानक आलेला डायलॉग. म्हणजे काही वेळ असं होतं की कॉन्सन्ट्रेशन झालं ना किंवा खूप आपण घुसलो, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की येणाऱ्या ॲडिशन जे लोकांच्या रिस्पॉन्सवर बऱ्याचशा अवलंबून असतात. तर माझ्यामध्ये एक 90-95 प्रयोगाला ते हाय काय नाही काय त्यावेळी ॲड झालं. खूप उशिरा ॲड झालं हाय काय नाही काय. आणि मग त्यानंतर तो एक किस्सा आहे की सबनीस काकांपर्यंत ही गोष्ट पोचली की प्रश्नाने हे ॲडिशन घेतोय हाय काय नाही काय. मग एकदा दिनारच्या प्रयोगाला शेवटच्या लाईनी बसून त्यांनी हळूसनी बघितलं. आणि नॉर्मली नाटकामध्ये म्हणजे आत्ता जे आहे ते साधारणपणे 5 ते 7 वेळा मी हाय काय नाही म्हणायचं. पण शेवटी विनोदी कलाकार असल्यामुळे एक आवडेपणा असतो, खूप जास्त लाफ्टर्स मिळाले हा आवडेपणा असतो. त्यांनी मला नंतर नाटक संपल्यानंतर 8 दिवस सांगितलं की हे चांगलं आहे पण हे जपून वापर. तू कुठलं उठ सूट तू हाय काय नाही काय म्हणाल तर त्याची किंमत कमी होईल. तर त्या पॉईंटची किंमत ठेव, त्यामुळे तू लिमिटेड घे. ते कुठे घे हे आता तूच ॲडिशन केलं त्यामुळे तूच ठरवू शकतोस. पण आज तू 10 वेळा घेत असशील किंवा 15 वेळा घेत असशील तर 5 ते 6 वेळाच घ्या. त्याच्यावर घेऊ नको, तर त्याची किंमत राहील, तर ते लोकांना पण आवडेल. दुसऱ्या या नाटकाचं म्हणजे हे नाटक सचिन तेंडुलकरनी 3दा बघितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा तो जेव्हा आला नाटकाला तेव्हा हार्डली तो एक 5 का 6 टेस्ट खेळला होता, तेव्हा बघितलं. आणि नंतर पण त्यांनी मला 2दा फोन केला. एकदा काहीतरी इंजर्ड होता, कुठे जायचं नाही, तर त्याला कुठचं नाटक आहे का, सध्या काय बोर झालंय. तर म्हटलं सॉरी की तेच नाटक करतोय. अरे मग येतो ना मी, तुम्हाला आवडलं होतं नाटक ते. असं करून परत 3rd टाइम सुद्धा त्याच्या पायाला इंजुरी, अँकल हे होता, तेव्हा पण असाच फोन आला, अरे बोर झालोय काय करायचं. म्हटलं असं नाही मी येतो, मला आवडतं नाही. असं सचिननी बघितलंय, सुनील गावस्करनी बघितलं, दिलीप वेंकरनी, संदीप पाटील, यू नेम द, म्हणजे त्या सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. सगळ्या क्रिकेटर्सना खूप आवडतंय नाटक. आणि दुसरं असं की या नाटकाला एवढा रिपीट ऑडियन्स आहे. तुम्हाला सांगतो, शिवाजी मंदिरला एक मुलगा आला मला आणि प्रशांतला, किती वेळा बघितलंय माहितीये का. म्हटलं किती वेळा, तो बोलला 83 वेळा नाटक बघितलंय. तर आमच्या दोघांचा विश्वास आहे. म्हटलं त्यांनी काउंटर तिकिटाच्या दाखवल्या, त्याच्या गटात ते त्यांनी कलेक्ट केलेलं होतं आणि त्यांनी प्रत्येक दाखवलं, हे बघा ह्या दिवशी ह्या प्रयोगाला इथे बघितलं, असा गठ्ठा घेऊन तो आला होता. असे अनेक लोक, म्हणजे ह्याला रिपीट ऑडियन्स भयंकर आहे. म्हणजे कधी कधी आम्ही बोलायच्या की ऑडियन्स मधून डायलॉग येतात लोक म्हणजे. आणि हे करायच्या आधी मी आता काही महिन्यापूर्वी मी सर्वे घेतला होता की कुठलं नाटक करावं, असा सर्वे घेतला होता. म्हणजे 4 नाटकांची नावं टाकली होती. लीला माधवला पहिली पसंती मिळाली, लीला माधव आली.
त्याने एक पण ती कॉमेंट होती ना, एकाने सांगितलं कुठचंही प्रशांतचं कुठचंही नाटक बघायला आवडेल, गेला माझा असेल तर तिकीट काढू दे. म्हणजे नाटकामध्ये गेला मधुरा गाणं नाही, गेला मधुरा गाणं साखर खाल्लेलं साखर खाल्लेलं साखर गाणं. आणि काय प्रशांत घ्यायला तर मग लोकांच्या डिमांड मला पण गावाला. सर, गेला माझा कुणीकडे मला प्रयोग आहे. तुम्ही असं लिहिलं की पुन्हा फक्त याचा आनंद, पण शेवटच शेवटचा याचा अर्थ की मी हा शेवटचे आता परत मी एकदा गेला मध्ये हे आता झाले 63 प्रयोग की त्यानंतर जेव्हा बंद होईल त्याच्यानंतर परत मी गेला मध्ये करणार नाही. ओके. असं आहे. पण नाही, आता सरांच्या बोलण्यावर असं आढळलं की खूप चालतंय आणि लोकांना आवडतंय, बरोबर आहे. तर मग तुम्ही बंद का करताय? असं नाही, ते काय 63 हा आकडा आपल्याला गाठायचा आहे आणि ओके. अजून मला अजून 5-6 नाटकं करायची आहेत. ओके. आणि माझं वय बघता आणि पाय खिचत मला काम करायची इच्छा नाही. जे ताकद आहे तोपर्यंत जी 4-5 नाटकं डोक्यात आहेत जी आपल्याला परत करता येतील अशी नाटकं ती करायची इच्छा आहे. नीता मॅम, अशीच वेळ आली तर 63 इकडे किंवा तिकडे एखादा आकडा येऊ. नीता मॅम, तुम्ही आधी उषा करत होता, आता संध्या करताय. सो डिफिकल्ट कोणतं वाटतं कॅरेक्टर करताना, किंवा आता मग उषा काका आवडलं असतं का गिव्हन अ चान्स माधवीताई असत्या तर? हो नक्कीच, कारण माझं पहिला रोल माझा उषाचाच होता, त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये म्हणजे असा रोल आहे समोरच्या व्यक्तीला म्हणजे काय म्हणतात त्याला घुमवणारा, तर तो मला म्हणजे त्या रोलच्या प्रेमातच आहे मी. म्हणजे काही वेळेला आम्ही दोघीजणी बोलतो तर तिची वाक्यच ना, काही वेळेला मी मध्येच बोल, तर खरंच आवडलं असतं म्हणजे परत उषा करायला, पण आता उषा नाही करू. पण डिफिकल्ट कोणतं वाटतं कॅरेक्टर, उषा की संध्या? डिफिकल्ट ऍक्च्युली बघायला गेलं तर तसं संध्या हे थोडंसं डिफिकल्ट वाटतं, कारण ती थोडीशी संयमी आहे, नवऱ्यावर प्रेम करणारी आहे, अंधविश्वास ठेवणारी आहे. आधीची आहे थोडक्यात. हा, तर म्हणजे त्याच्यामध्ये ही थोडंसं- करत नाही असं म्हणायचं. हा. अरे. प्रशांत सर, जसं तुम्ही म्हणाल की अजून काही तुमच्या डोक्यात नाटकं आहेत किंवा ती पुन्हा करायची आहेत, तर त्यात पाहुणा किंवा अशी काही गंभीर जी स्वरूपाची तुम्ही नाटकं केली आहेत त्यातलंही असेल का? माहिती आहे, आता पुढच्या अजून 4 नाटकांची नावं काढलेली होती. आता हे पहिलं आलं ते पहिलं होतं. काय पाहुणा हे नाटक चांगलं होतं, डेफिनेटली चांगलं होतं. त्यात उषा नाटकर्णी होती, सोनिया होती, अरुण नलावडे होते, टीम चांगली होती. किशोर नांदस, हेमंत बालेकर हेमंत होता, टीम चांगली होती ती. पण ते आता बघूया दोघांची आवड काय त्याच्यावरती करणार. यात बदल काही केलाय का नाटकात? 26 नाटकात कोण बदल करेल? गरजच नाही. जेवढे आम्ही आधी केले तेवढेच. म्हणून तर हे एव्हरग्रीन नाटक आहे. म्हणून ते आता आहे काय नाही काय तसं काहीतरी वेगळं वाक्य वगैरे असं तयार ठेवलंय नाही. की अनुभवानंतर कराल कधी? नाटकात काही कन्सेप्ट मध्ये याच्यामध्ये काही स्क्रिप्टमध्ये काही बदल मुळातच बदल आपण जेव्हा केव्हा करतो तेव्हा कुठेतरी काहीतरी लूपवर असेल त्यावेळी बदल कमी करावा असेल, लागतो. त्यावेळी. काही कमी असेल तर त्याच्यात काही कमी नाहीच आहे ती वाक्य नीट स्पष्ट स्वच्छ टायमिंगने बोलायचे एवढीच त्याची रिक्वायरमेंट आहे. प्रशांत सर, गेला माझं कुणीकडे पुन्हा येत आहे आणि यानंतरही अजून नाटकं येणार आहेत, जुनी नाटकं असं तुम्ही आता म्हणाल, असं तुम्ही म्हणाल. तर जुनी नाटकं पुन्हा आणण्याचं मानस किंवा कारण काय? मुळात कारण असं आहे की खूप मोठी आता गॅप पडली, बरोबर. आता मी समजा मी उद्या म्हटलं की आता मला एका लग्नाची गोष्ट करायची, एका लग्नाची गोष्ट 1998चं नाटक आहे, सॉरी 99चं नाटक आहे. समजा मी म्हटलं मला 4 दिवस प्रेमाचं करायचं, ते 96चं नाटक आहे. तुमच्या पिढीने ते बघितलं का नाटक प्रत्यक्ष? नाही बघितलं, बरोबर की नाही? तर ही जी पिढी आहे या पिढीला फक्त तुम्ही व्हिडिओज बघा असं नाही होत ना. नाटक ही जिवंत कला आहे, त्यामुळे ते नाटक हे प्रत्यक्ष येऊन एन्जॉय करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे जुनी नाटकं करण्यात उलट मलाही तोच आनंद आहे, पूर्ण प्रत्ययाचा माझ्यासाठी पण आनंद आहे. कारण आता मी समजा 4 दिवस प्रेमाचे नाही म्हटलं तेही 1200 झाले,
बरोबर की नाही? आजही मोरूची मावशी भरतचं किती छान चालतं, बरोबर की नाही? हा पुनर्प्रत्ययाचा आनंद आहे. मी नशिबाने की अत्रे साहेबांची जवळजवळ 4 नाटकं मला करायला मिळेल. म्हणजे शब्द बोलणं, आपल्याला बोलायला जे मिळतं नट म्हणून 4 नाटकं अत्रे साहेबांची, मकरींची 4 नाटकं करायला मिळाली. तर ही जुनी नाटकं व्हायला पाहिजे आणि मी करणार आहे. म्हणजे छोट्या स्पॅनसाठी का होईना, पण नवीन जनरेशनला बघता आली पाहिजे, जे नाट्यरसिक आहेत. आणि जे जुने ज्यांनी लक्षात ठेवलेले आहेत त्याने परत एकदा तो आनंद आहे. त्यांच्या कसं लक्षात आहे, त्यांच्या मुलाला घेऊन गेले त्यावेळी तो 5 वर्षाचा होता, आता बघ पुतण्याला. तर हा आनंद मिळायला पाहिजे सगळ्यांना. काय आहे, निखळ विनोद करत राहणं हे अतिशय अवघड काम आहे. सातत्याने करत राहणं हे खूप अवघड काम आहे. आणि ही नाटकं हा निखळ विनोद निर्माण करणारी नाटकं आहेत. ही नाटकं करणं गरजेचं आहे. आणि ते यांचं 5 वर्षाच्या बघितलं त्याच्यावर लकीली मी आणि प्रशांतनी कुठचंही नाटक असं केलं नाही की म्हणजे एखादं डबल मिनिंगवालं किंवा बिलो द बेल्ट असं एकही नाही. त्यामुळे एवढ्यापासून ते एवढ्यापर्यंत सगळे एकत्र बसून एन्जॉय करू शकतात. ते नाटकाची म्हणजे कमाल आहे की नाहीतर नॉर्मली कधी कधी पेरेंट्स वगैरे ऑकवर्ड होतात की असं एखादं. पण आमचं एकही नाटक असं नाही की एक शब्द असा नाही की कुठचंही की काय तिथे. त्यामुळे ती एक गंमत आहे या नाटकाची. आणि दुसरी गंमत काय माहिती का, केला माधव पुरीकडे हे नाटकाचं नाव ऐकलं तर बऱ्याचशा लोकांना वाटत होतं हे भक्तिरस नाटक. शपथ सांगा, हे भक्तिरस पूर्ण नाटक आहे असं आम्हाला वाटलं. आणि प्रत्यक्ष बघितल्यानंतर कळलं की अरे इतका तो, कारण कलाकार पण तसे होते ना. म्हणूनच त्यांनी प्रश्न विचारला, भक्तिरसाचं काही गाणं आहे का शेवटी. जसं आपल्या सिनेमांमध्ये जोड्या हिट झाल्यात, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे किंवा हिंदीमध्येही आहे, तसं तुमचा हे नाटक म्हणजे मला तरी म्हणजे माझ्या अंदाजाने तरी हे सर्वात चाललेलं किंवा हिट नाटक ह्यांच्यात ते. तर तसं तुमच्या सोबत म्हणजे प्रशांतजींसोबत खूप नाटकं यायला हवी होती, तशी नाही आली, याचं काय कारण वाटतं? नाही, तशी स्क्रिप्ट मिळायला पाहिजे. म्हणजे आता त्याने माझ्यावर एक काम केलं, अशोक बरोबर त्यांनी बरोबर. आणि प्लस त्याची बँक होती, त्यामुळे बँकेचं पण त्याच्यावर थोडंसं अरे बापरे असं होतं. आता तो मोकळा झालाय, म्हटलं करूया त्याला. आणि मुख्य आम्हा लोकांचा सध्या प्रॉब्लेम असाच आहे की चांगली स्क्रिप्ट नाही. म्हणजे एक लेखकांची पिढी होती ना, ती संपली. आता नवीन येत आहेत, लिहित आहेत, पण ती गंमत नाही. कारण काय, जोपर्यंत मी कन्व्हिन्स होतो मी लोकांना काय कन्व्हिन्स करणार. मला तरी स्वतःलाच आनंद म्हणजे त्यापासून मिळाला पाहिजे तरच हे आहे ना. त्यामुळे सतत आमचा शोध चालूच आहे चांगल्या स्क्रिप्टसाठी, आणि चांगलं मिळालं तर करणार. एक प्रश्न असा होता, आता तुम्ही तक्रार केली की नवोदित लेखक आहेत ते उदयास येत नाही, पण एकीकडे नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळत नाही. एखादं पुस्तक असलं तर प्रकाशक मिळत नाही, नाटक असलं तर व्यावसायिक नाटकाचं थिएटर मिळत नाही, आणि दुसरीकडे बोबा मारायची आपण की नवीन लेखक. मग हा विरोधाभास कसा वाटतो तुम्हाला? हा विरोधाभास नाही आहे का? फ्रँकली स्पीकिंग आहे ना, कसं आहे की काही जे असेल चांगलं ते उगवायचं राहतच नाही. संधी तर मिळाली पाहिजे. संधी काय मिळणार, जर चांगलं असेल तर आपोआप संधी आपणच चालून येते. फ्रँकली स्पीकिंग की कारण इकडे असं नाही की दुसरा म्हणजे तुझा भाव आहे किंवा काय नाही त्याचं घ्यायचं असं नाही. आज प्रत्येक नट हा वेटिंग आहे कुठचंही चांगलं स्क्रिप्ट मिळवण्यासाठी. मग त्याच्यासाठी नवीन असो जुनं असा काय भेदभाव नाहीच आहे. किती कोण नवीन आला वगैरे, पण ते काय चांगलं. आणि आता तुम्हाला खोटं वाटेल, दर 5-6 दिवसावर एखादं स्क्रिप्ट बसतो, पण ते लक्षात येतं अक्षरशः 1 लाईन चांगली सांगतात, नंतर चालवून ठेवलेलं असतं. आणि बऱ्याच जणांचा हल्लीचा प्रॉब्लेम तुम्ही बघा, अगदी हिंदी पिक्चर खूप जण एंड कसा करायचा त्याबद्दल कन्फ्यूज असतात. तर त्यामुळे ते तसं चांगलं असेल तर असं काही नाहीये की संधी मिळत नाही वगैरे. आय डोंट थिंक सो. चांगलं असेल तर आपोआप समोरून संधी येते. नाटकाची लेंथ आता 3-3.25 तास सांगितली तुम्ही, पण तुम्हाला असं वाटत नाही का आता अटेन्शन स्पॅन कमी आहे ऑडियन्सचा, तितका वेळ थिएटरमध्ये खेळवून ठेवणं कठीण जाईल? एका लग्नाची गोष्ट पाहून 3 तास आहे. आज एका लग्नाची पुढची गोष्ट रंगलं तर 3 तास आहे. इथे मला तर अजून एक सांगावंसं
वाटतं की गंधर्वाचा प्रयोग होता आणि प्रशांतचा आवाज बसला होता, म्हणजे लिटरली आवाज फुटू शकत नव्हता. तर प्रशांतनी येऊन प्रेक्षकांना आणि हाऊसफुल प्रयोग की विनंती केली की आज मी नाही करू शकत आहे, तर तुम्ही किंवा तुमच्या तिकिटांचे पैसे तुम्ही घेऊन जाऊ शकता. एकही ऑडियन्समध्ये एकही माणूस कुठला तरी म्हणाला की नाही, आम्ही तुमचा आवाज कसाही असू दे, आम्हाला हे नाटक बघायचंच आहे. सो म्हणजे त्यावेळी आपण काही लिपल माईक वगैरे हा विषय नव्हता. ही गोष्ट सांगते 2003ची. मला आजही आठवत होतो तो एक प्रयोग आणि चिंचवडचा एक प्रयोग. माझ्या आयुष्यातले 2च प्रयोग. चिंचवडचा एक प्रयोग कॅन्सल झाला आणि पार्ल्याचा एक प्रयोग, 2च कॅन्सल झाले. माझ्या 13,908 प्रयोग झालेले, 12,208. या संपूर्ण करिअरमध्ये करिअरमध्ये माझे 2 प्रयोग कॅन्सल झाले. एक चिंचवडचा प्रयोग कॅन्सल झाला, दिनानाथचा लिपोरी उद्योग झालं कॅन्सल झालं. पण त्यावेळी लेपल माहीत नव्हते, त्यावेळी लेपल माईक शोधायला लागला होता. त्यावेळी म्हटलं आपण लेपल माईक बरं. शेवटी रंगभूमीची कृपा कशी असते माहिती का, नाटक सुरू झाल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी अर्ध्या तासांनी आवाज माझा सुटला. पण त्या क्षणाला दडपण येतं ना, माझा आवाज आधी नाटक कसं करणार, ह्याच आवाज मी अनाऊन्स केलं होतं. माझा आवाज बसलाय, मी नाटक आमचा प्रयोग करू शकत नाही, कृपया आपल्या तिकिटाचे पैसे परत झाले, मी तुमच्याबरोबर क्षमा मागतो. नाही तुम्ही सुरू करा, नंतर आपण बघू. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, मग पहिला अंक मी करतो. पहिल्या अंकात तुम्हाला असं वाटलं की प्रशांतचं अति होतंय किंवा मला वाटलं की माझं अति होतंय, आपण एक पैसे तिकीट परत घेऊन जातो, काहीच प्रश्न नाही. पहिला अंक सुरू केला. पहिला अंक सुरू केला, अर्ध्या तासानंतर माझा आवाज सुटला आणि तो सुटला. त्यामुळे लोकांना कसं माहिती का, आपण जेव्हा जेवायला जातो हॉटेलमध्ये तेव्हा न जेवता बाहेर येतो का? नाही ना. आमचे तर हे इथे आमचं फार वेगळं आहे. आपण हॉटेलमध्ये जेवतो आणि मग पैसे देतो, ते आम्ही आधी पैसे घेतो मग जेवायला घालतो. म्हणजे आमची जबाबदारी खूप आहे, जास्त आहे. त्यामुळे तुम्ही सांगितले की लोक आरामात बसतात. तुम्हाला आठवतं का, तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती, पुण्यामध्ये एक कार्यक्रम केला होता संध्याकाळी 6 ते सकाळी 6 गाण्यांचा कार्यक्रम केला होता. वेगवेगळे मराठी संगीतातली वेगवेगळी गाणी, वेगवेगळे प्रकार, म्हणजे भैरव अशा पद्धतीने. त्यानंतर 5 प्रयोग केले होते सकाळी 7 ते रात्री 11:55. त्या 5 प्रयोगांना 32 जोडपी अशी होती की त्यांनी 5ही प्रयोग पण केले. त्यामध्ये गेला माधव पुणेकरचे 2 प्रयोग होते, नाही 1 प्रयोग, 2 4 दिवस प्रेमाचे 2 प्रयोग होते, एका लग्नाची गोष्टीचा 1 प्रयोग होता, असे 5 प्रयोग केले होते. लोकांनी एकदा ठरवलं की हे आवडलं की आवडलं, सगळा विषय. मग ते आवडवत राहणं हे आमचं काम. म्हणजे विश्वास जो बसलेला असतो तो टिकवून ठेवणं हे जास्त आवडतं. झालं असेल ना तर आपण मी तुम्हाला एक छोटासा सीन दाखवतो. अक्षता मॅडम, राजश्री यांच्या भूमिका ज्या आता या नाटकामध्ये आहेत त्या कशा प्रकारे त्यांनी काय सांगत त्यांच्या कामावर? अक्षता जी आहे ना, अक्षताची भूमिका तूच सांग ना, मी का बोलतो. माझी जी भूमिका आहे, मी मॉडेलची भूमिका करते. प्रमिला बोडस हिचं कॅरेक्टर, ह्या कॅरेक्टरचं मी रोल करते. मला जेव्हा फोन आला, मला आधी निकाताईचा फोन आला की काय करतेस, म्हटलं काही नाही, आज संध्याकाळी गावी कोकणात चाललंय, कोकणात फिरायला, कधी येणार आहेस? 1 महिना आराम करून येतोय. बरं हो, तर नक्की, म्हटलं हो ग, असं का विचारतेस? तर आपण नाटकात काम करायला आवडेल. म्हटलं तू असं का विचारतेस, तुला माहिती आहे मला नाटकात काम करायचंय. बरं, मग प्रशांत सर गेला माझ्या कुणीकडे पुन्हा रिओपन करतायत आणि तुझे मी फोटोज काही सकाळी मागवले, तर तू त्याच्यात ॲज अ मॉडेल म्हणून सिलेक्ट झाली असं. मी 2 मिनिटं स्तब्ध होते. म्हटलं तू थांब जरा, मी ब्लँक आहे. अच्छा ठीक आहे, तू ठरव काय करायचंय आणि कसं करायचंय. मी फक्त 2 मिनिटं विचार केला आणि 2 मिनिटं हो मी करते. ठीक आहे, मी सरांना कॉन्फरन्सवर गेले आणि म्हणजे आपण फक्त विश्वास बसणार नाही, पण या माणसाला बघण्यासाठी मी यांच्या प्रत्येक नाटकाचे
की आता हे तिकीट मिळेल मला ठाकरेचं किंवा पार्लेचं किंवा अजून कुठलंही, पण सगळे शो त्यांचे हाऊसफुल. म्हटलं ह्या माणसाला मला बघायचंय, असं बघायचंय. आणि त्या माणसाबरोबर आपण फोनवर बोलतो आणि त्या माणसावर आपल्याला स्टेज शेअर करायला मिळणार, काम करायला मिळणार, यात मी गेले होते, पूर्ण संपले होते. आणि मी जेव्हा त्यांच्याशी पहिल्यांदा बोलले की येस सर मी करते, मी रेडी आहे, छोटासाच रोल आहे, पण म्हटलं सर मला काम करायचंय, तुमच्यावर काम करायचंय आणि मला या नाटकात काम करायचंय, असं हो म्हणून मी आले पुढे. सो ह्या नाटकात मला त्या मॉडेलची भूमिका करायला मिळणं म्हणजे मी खूप हॅप्पी आहे. आणि इतके प्रयोग त्यांनी केलेत, एवढं मोठं गाजलेलं नाटक आहे आणि त्याचा छोटासा भाग मला व्हायला मिळतोय. सो मी खूप हॅप्पी आहे त्यासाठी. मी या नाटकात उषाची भूमिका करते. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की उषा आणि संध्या प्रशांत सरांच्या बायका आहेत. आणि जसं ती म्हणाली तसं मला जे मी आत्ताच राजला सांगत होते, मी त्याला मेसेज सुद्धा दाखवला. ज्याला पहिल्यांदा सरांनी मला मेसेज केला, हॅलो मी प्रशांत दावडी, त्याच्या पुढे मी काहीच वाचलं. मी किती वेळ मला असं वाटलं की कसं झालंय, हाव इज इट पॉसिबल, तिथून सुरू झालं. आणि मग त्याच्यानंतर ॲक्च्युली सरांनी मला वेगळा नाट्य सुरू करायला विचारलं, पण माझं व्हॅक्यूम क्लीनर चालू असल्यामुळे मला त्यावेळेला ते करता आलं. तर मी इतकी नाराज झाले होते सर त्यावेळेला, कारण मी लाईक शी सेड प्रशांत सरांना स्टेजवर बघणं व्हायचं म्हणजे मी डाय हार्ड फॅन आहे. आत्तासुद्धा मी त्यांच्यासोबत इथे बसल्यावर विश्वास बसत नाही. आणि मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की तुम्ही आत्ता जे तासभर अनुभवताय त्या मुलांना सगळ्यांना, ते आम्ही तालमीत खूप वेळ अनुभवतोय. आणि आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे, पर्वणी आहे, एक लर्निंगचं आपण नेहमी म्हणतो की इन्स्टिट्यूट आहे. पुणे सर, प्रशांत सर, गीताताई यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं. जसं सर म्हणतायत की तुमच्या पिढीला हे नाटक स्टेजवर बघता आलं नाही म्हणून तुमच्यासाठी करतोय, पण माझ्या पिढीला त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय त्यांच्या ऑपोजिट, ही माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाहीच आहे कधीच. म्हणजे मी कधी इमॅजिनच नव्हतं केलं की मला सरांच्या ऑपोजिट काम करायला मिळेल. म्हणजे त्यांचं कर्तृत्व तर आहेच, पण मला जसं आपण प्रॅक्टिकली विचार केला की मी वयाने ऑलमोस्ट म्हणजे मला सांगायला पण भीती वाटत होती. म्हणजे नाटकामध्ये एक डायलॉग आहे की माझं लग्न 1991 साली झालंय, तर ती मला म्हणाली की मी हे कसं बोलू, माझा जन्मच 1990 माझं लग्न 91 साली कसं बोलू. आणि सुरुवातीला आम्ही ऑनलाईन तालीम करत होतो, वाचन करत होतो, तर त्यावेळेला कदाचित सरांना लक्षात आलं नसेल. ज्यावेळेला त्यांनी मला पहिल्यांदा बघितलं तालमी, त्यांनी की तू आता मोठी कशी दिसणार, कसं मोठं दाखवायचं. आणि मला ना सर धाकधूक सुरू झाली की मला असं वाटलं की आता सर मला रिप्लेस करणार. म्हटलं पण आणि मला वाटलं की अरे आता माझी गेली चुकी आता. आणि मी म्हणजे याच्यापेक्षा नाराज मी झालेच नाही, पण सरांनीच सांगितलं. आणि मग मी जबाबदारी घेतली की मी मोठी दिसायचा प्रयत्न करणार. सर मी मोठी टिकली लावेन, मी हे करेन, मी असं करेन तसं करेन. कारण ही संधी माझ्या ह्याच्यापेक्षा चांगली संधी आणि मी त्याचा पुरेपूर हे करून सरांकडे. आणि विनय सर, प्रशांत सर, यांचा तुम्ही असं ऐकलं की इतक्या वर्षांचा अनुभव आहे. आम्ही आत्ताच जस्ट टेकन बर्थ थिएटरच्या या क्षेत्रात आत्ता आम्ही पाऊल ठेवतोय. आणि पाऊल ठेवत असताना यांच्या या इतक्या दिग्गजांसमोर आणि दिग्गजांसोबत काम करायला मिळाली आमच्यासाठी पर्वणी आहे आणि एक लर्निंग प्रोसेस आहे. आणि मला आता ह्याची खात्री आहे की आता ह्याच्या पुढे माझ्याकडनं काही चुकीचं होणार नाही, कारण मी ह्यांच्याकडनं शिकते. आणि याच्या आधी जसं अशोक मामांबरोबर पण मी काम केलं होतं. अशोक मामा आणि निर्मितीताईनंतर सरांसोबत काम करायला मिळेल. म्हणजे मला असं वाटतं की माझी डेस्टिनी माझ्या आईवडिलांनी काहीतरी पुण्य करून ठेवलं की जे मला हे अनुभवता येते. आणि हे मला या नाटकात मी धनाजी घोरपडे आणि संताजी जाधव या दोन भूमिकेत आहे. या आधी मी प्रशांत सरांसोबत एका लग्नाची पुढची गोष्ट आणि सारखं काहीतरी होतं या नाटकात आहे. आणि ऑलरेडी 1822 प्रयोग झाले, त्यामुळे एक वेगळी जबाबदारी आहे.
मजा पण येते. विनय सर आहेत, प्रशांत सर आहेत, धमाले. आताच म्हणजे उदय साळवी मला भेटले होते. तो हा रोल करायचा संताजी नरवणे. तर तो म्हणाला नीता काय सांगितलं मला या प्रशांतचा फोन आला की आपण गेला माधव करतोय म्हणून. काय तुझं काय चालू आहे? 2 सिनियर चालू आहे म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला असं म्हणाले ते. त्यामुळे मला इतकं वाईट वाटलंय, मला इतकं वाईट वाटलंय की मी का नाही करू शकत आहे गेला माधव आणि का आता होत आहे. थोडा पुढे आणखी गेलं असतं तर किती छान झालं असतं वगैरे. म्हणजे ह्या नाटकाशी जेवढे निगडीत कलाकार आहेत ना त्याचं एक वेगळं बॉन्डिंग आहे. म्हणजे हे असं एक कुटुंबच आहे. ऑफकोर्स त्याच्यासाठी प्रशांत आणि मी आहे दोघे जण हे म्हणतात ना पिलर्स आहेत. त्याने इतकी छान आमची टीम जपून ठेवली. सो वाईट वाटलं. म्हणजे म्हटलं नशीब मी काही सिरियल करत नव्हते नाही तर मलाही रिप्लेस केलं आम्ही आणलं. आणि गंमत म्हणजे ज्यावेळेला आम्ही तालीम करत असतो ऑलवेज सीन देम ऑन स्टेज किंवा ऑन स्क्रीन त्यांना असंच बघायची सवय. त्यामुळे कधी कधी आपण आपलं वाक्याला हे विसरतो. आम्ही त्यांच्याकडे बघत असतो की आता बरं विनय सरांची इतकी सवय की ते गमती जमती खूप असतात त्यांच्या. मध्ये मध्ये काहीतरी आमची टेरस केसर किंवा असं काहीतरी म्हणजे मस्ती खूप करतो आम्ही. तर आम्ही अजूनही म्हणजे माझ्यासाठी अजून पण आम्ही त्यांच्याकडे ऑडियन्स म्हणून बघतो. आम्हाला अजून त्या माहोलमध्ये की आपण या नाटकातला एक भाग आहोत हे कुठेतरी कधीतरी विसर पडतो की त्यांच्या ते आता बसल्या बसल्या सुद्धा जेव्हा वाक्य बोलत असतात किंवा वाचन करत असतात किंवा आमच्या चक्री जेव्हा होत असते तेव्हा वाक्य विसरायला होतं की अरे आपण किंवा आता मगाशी आम्ही चक्री करत होतो तेव्हा सरांनी माझं एक वाक्य म्हणून दाखवलं की तू हे असं म्हण. पण मला ते म्हणताच येत नव्हतं कारण त्यांनी ज्या पद्धतीने ते घेतलं होतं त्याच्यावरतीच मी हसत होते. म्हणजे अगं असं नाही घ्यायचं म्हटलं थांबा सर मी अजून हसते त्या वाक्यावर. तो खूप गंमत आणि खूप मज्जा येते. सर आपला प्रयोगाबद्दल तारीख आणि शुभारंभाचा प्रयोग आपला 15 जून शनिवार 15 जून दुपारी 4 वाजता शिकास भावे नाट्यगृह. तिकीट विक्रीचा शुभारंभ ऑनलाईन तिकिटालयावर फक्त तिकिटालयावर आहे. ही 1 तारखेला सुरू होईल आणि पुढचे सगळे प्रयोग ऑल द बेस्ट.